स्ट्रॉंग लर्नरमध्ये कन्वर्ट करत होतो. बरोबर. In case of boosting, our main aim is to convert the weak learner into strong learner. In each step, error will be get reduced. And आपण ना हे यासाठी ट्राय करतो की मॉडेल बेस्ट मधला बेस्ट परफॉर्मन्स कसा देईन. प्रत्येक स्टेजला आपण एरर रिड्यूस करतो. त्यामध्ये आपण ना एरर वगैरे कॅल्क्युलेट करत होतो. आठवत असेल तर एक डेटा सेट क्रिएट करायचो, त्यावरती मॉडेल बिल्डअप करायचो, एरर कॅल्क्युलेट करायचो, परत डेटा सेट बिल्डअप, परत मॉडेल बिल्डिंग. हे ना कंटिन्युअस प्रोसेस होते. अँटिल अँड अनलेस आपण ना आउटिंग क्लासिफायर यूज करत नाही जोपर्यंत प्रॉब्लेम ऑफ क्लासिफिकेशन असेल आणि रिग्रेशनचं असेल त्या केसमध्ये आपण मीन यूज करतो. जोपर्यंत तुम्हाला जसं पाहिजे तसं ऑप्टिमम परफॉर्मन्स भेटत नाही तोपर्यंत विल गो फॉर बिल्डिंग द मॉडेल, जोपर्यंत एरर कमी होत नाही तोपर्यंत. ओके. सो आउटिंग क्लासिफायर कशासाठी सांगितलं, जर क्लासिफिकेशन प्रॉब्लेम असेल तर आउटिंग क्लासिफायर. इफ देर इज अ प्रॉब्लेम ऑफ द रिग्रेशन टाईप विल गो फॉर द मीन बाय डिफॉल्ट. ओके. सो एक दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, 2-3 म्हटलं तरी चालेल. ओके. सो लक्षात असू द्या, रँडम फॉरेस्ट इट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ नंबर ऑफ डिसिजन ट्री. रँडम फॉरेस्ट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ नंबर ऑफ डिसिजन ट्री. रँडम ट्रीमध्ये ना रँडम फॉरेस्टमध्ये मल्टिपल डिसिजन ट्री कलेक्ट होतात किंवा कॉम्बिनेशन आहे असं म्हटलं तरी चालेल. रँडम फॉरेस्ट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ डिसिजन ट्रीज. AdaBoost. सो बेसिकली AdaBoost इट इज कलेक्शन ऑफ डिसिजन स्टम्प. रिपीट करतोय, AdaBoost इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ डिसिजन स्टम्प. डिसिजन स्टम्प सांगतो का है. ओके. सो डिसिजन स्टम्प इज नथिंग बट अ ट्री विथ ओनली 1 रूट नोड अँड 2 लीफ नोड. परत करतोय, डिसिजन स्टम्प इज नथिंग बट अ ट्री जस्ट विथ द सिंगल रूट नोड अँड 2 लीफ नोड. कळालं. त्याला एकच रूट नोड असेल आणि 2 लीफ नोड असतील, अशा ट्रीला डिसिजन स्टम्प म्हणतात. क्लिअर. येस. काय डाऊट या 3 कन्सेप्टमध्ये आता जे सांगितलं त्या. नाही. ठीक आहे. नसेल तर इकडे रँडम फॉरेस्ट डायबिटीजच्या डेटा सेटवरती. ओके. सो बेसिक लायब्ररीज ज्या डेटा सेटसोबत डील करण्यासाठी लागतात त्या NumPy आणि पांडा. डेटा मॅनिप्युलेशन लायब्ररीज, एसकेलनमध्ये एन्सेम्बलिंग असेल किंवा मग मॉडेल सिलेक्शन असेल, जसं आपण ट्रेन ते स्प्लिट करण्यासाठी करतो, किंवा मग अल्गोरिदम असेल, डिसिजन ट्री क्लासिफायर. या सगळ्या गोष्टी एसकेलनमधनं मी इम्पोर्ट केल्या किंवा घेतल्या. देन फ्रॉम एसकेलन मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ग्रीड सर्च CV, रँडमाइज सर्च CV हे सांगितले आपण हायपर पॅरामीटर ट्युनिंगमध्ये यूज करतो. आठवते ग्रीड सर्च आणि रँडमाइज सर्च CV डिफरन्स सांगतो. हां. हां, तर ग्रीड सर्च CV मध्ये आपण स्टेप वाईज जोपर्यंत आपल्याला भेटत म्हणजे कलेक्शन भेटतं तसं आपण कलेक्शन शोधतो स्टेप वाईज. आणि रँडमाइज सर्च CV मध्ये आपण रँडम कुठला पण डेटा पॉईंट हे करतो. ओके. ॲक्युरेसी कशा जास्त भेटेल प्रियंका, ग्रीड की रँडम? ग्रीड मध्ये. आणि टाइम कशाला जास्त लागेल? ग्रीडला. ओके फाईन. देन अगेन इव्हॅल्युएशन मॅट्रिक्ससाठी हा क्लासिफिकेशन प्रॉब्लेम आहे, त्यामुळं जो काही इव्हॅल्युएशन मॅट्रिक असेल तो पण क्लासिफिकेशन टाईपमध्ये असेल, लाईक कन्फ्युजन मॅट्रिक, क्लासिफिकेशन रिपोर्ट, ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर, एक्सेट्रा एक्सेट्रा. अगेन वी आर कंटिन्यूइंग विथ द प्लॉट कन्फ्युजन मॅट्रिक्स, ROC, UC curve, then matplotlib and civil libraries to visualize the data, then input warning to avoid or ignore the warning if there any warning arises. ठीक आहे. सो डेटा सेट आहे माझ्याकडे डायबिटीजचा. सो मी डेटा सेट रीड करून घेतला. सो DF इज इक्वल्स टू pit.read_CSV फाईल नेम डॉट एक्सटेन्शन DFला DF परत मी प्रिंट केलं. ओके, आय मीन कॉल केलं. सर हे तुम्हाला डेटा सेट पाहायला मिळेल. आपण हा ऑलरेडी चॅट पाहिला आहे किंवा डेटा सेट ऑलरेडी पाहिला आहे, ज्यामध्ये ना डायबिटीज आहे का नाही हे प्रिडिक्ट केलं जातं ऑन द बेसिस ऑफ फ्यू पॅरामीटर्स. ग्लुकोज जे काय ना ग्लुकोजचं कंटेंट किती आहे, देन तुमचा BP किती आहे, ब्लड प्रेशर, ओके, स्किन थिकनेस काय आहे, इन्सुलिन काय आहे, BMI, ओके, डायबिटीज, पेडिग्री फंक्शन, देन एज तुमचं काय आणि आउटकम इज नथिंग बट द टार्गेट. ओके. ओके, जस्ट ॲझ्युम करा ग्लुकोज 148 असेल, BP किंवा ब्लड प्रेशरचं 50 असेल, स्किन थिकनेस 35 असेल, इन्सुलिन 0 असेल, BMI 33.6 असेल,
अँड डायबिटीज पेडिग्री फंक्शन जर 0.6 to 7 असेल, एज जर 50 असेल, तर त्या केसमध्ये येणार चान्सेस की नो डायबिटीज आहे 1. ओके. BMI माहीत असेल तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करतात माहिती आहे? जस्ट इथं अवलंबून सांगतोय. माहिती आहे ना? हो. BMI इज नथिंग बट बॉडी मास इंडेक्स. ओके. तुमचं वेट आणि हाईट कन्सिडर करून एका फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या जातात आणि BMI चेक केला जातो. नॉर्मल रेंज BMIची काय आहे कोणी सांगेन? 19 to 25 समथिंग. 18.80 to किती 25 असं समथिंग काहीतरी असंच. बरोबर, अशीच आहे काहीतरी BMI. एक मिनिट सांगतो. सिलेबसमधलं नाही बट जस्ट एक्स्ट्रा आहे म्हणून सांगतो. एक मिनिट. BMI कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला BMI चेक करताय आणि BMI चार्टवरती ना तुम्हाला कळेल की रेंज काय असतात. मीडियम मीडियम म्हणजे म्हणण्यापेक्षा नॉर्मल रेंज कोणती आहे. देन एक मिनिट इमेजेसमध्ये पाहायला मिळेल. एक फन फॅक्ट सांगतो, इंटरेस्टिंग आहे. ओला, उबर, रॅपिडो. येस. ओके. सो तुमच्या माहिती असतं उबर ज्यावेळेस ना तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरीची चार्ज कमी असते ना, त्यावेळेस तुम्हाला राईडचे रेट ना जास्त दाखवतं. हो सर, झोमॅटो पण असंच करतं. येस. आय एम नॉट शुअर अबाउट झोमॅटो, पण मी हे रीड केलं आणि मी चेक पण केलं, त्यामुळे म्हणतोय. बॅटरीची लेवल जर कमी असेल ना, फॉर एक्झाम्पल तुमच्यासोबत कोणीच आहे, त्यामध्ये 100% बॅटरी आहे, तुमच्याकडे 25% आहे, तुम्ही सेम लोकेशनला जरी असाल दोघंजण, तरी ना त्याच्यासाठी चार्जेस कमी दाखवेन आणि तुमच्यासाठी जास्त दाखवेल. ओके. फर्स्ट थिंग. सेकंड, जर तुम्ही ना सपोज तुम्ही डिव्हाइस जो यूज करता तो तुमच्याकडे ना आयफोन असेल आणि एकाकडे अँड्रॉइड असेल, इफ यू गो फॉर व्हिजिटिंग द फ्लिपकार्ट आणि सेम प्रोडक्ट जर सर्च करत असाल, तर ज्याच्याकडे आयफोन आहे ना त्याला ना त्याच प्रोडक्टची कॉस्ट ना जास्त दाखवेन आणि अँड्रॉइडवाल्याला त्याच प्रोडक्टची जास्त कॉस्ट कमी दाखवेल. हे पण ऐकलं होतं मी. ओके. सो असे भरपूर पॅरामीटर्स आहेत तिथं ना, जिथं सायकॉलॉजी प्ले करते इम्पॉर्टंट रोल आणि प्लस ना जिथं ना इन्कम जनरेट केलं जाते कस्टमरच्या नीड्समधनं. ओके. आणि असं समजलं जातं की ज्यांच्याकडे आयफोन आहे ना, दोज पीपल आर रिच, आणि ते ॲझम्शन धरून ते ना रेट वाढवतात. बट इफ यू सी द डार्क रिॲलिटी, असे भरपूर लोक आहेत ज्यांना EMIवरती मोबाईल घेतात. आय जस्ट गिवन द वन एक्झाम्पल. द पर्सन हॅविंग द 20,000 सॅलरी, त्यानं ना जवळपास 5-7 महिन्याची सॅलरी फक्त एक आयफोनसाठी यूज केलेली. ओके. सो इट मीन्स सिम्पली दॅट तो पर्सन त्यासाठी वर्क करत नव्हता. ही इज वर्किंग फॉर द ॲपल. 5 महिने तो फक्त एका मोबाईलसाठी काम करत होता, ॲपलसाठी काम करत होता, तसंच तो स्वतःसाठी काम करत नव्हता. सो बॉटम लाईन, तुम्ही किती रिच असाल ना, तर नो नीड टू दाखवायची गरज नाही. ओके. ते हिडन ठेवा. कारण मी एक्झाम्पल दिलं, तुम्ही आयफोन यूज करत असाल ना तर लॉस तुमचाच आहे. बाकी भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, मी जसं फ्लिपकार्ट सांगितले. ओके. मी ब्लेम करत नाही बट रिॲलिटी सांगतोय. असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत जे ना अशा गोष्टींचा फायदा घेतात. भरपूर गोष्टी आहेत लाईक झोमॅटो वगैरे असेल. ओके. बाकी डिलिव्हरी चार्जेस वगैरे लावतील किंवा प्रायजेस जास्त दाखवतील, हे चालतं आहे डायनामिक प्रायझिंग. ओके. सो जस्ट इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून सांगितलं. असू द्या. हे पहा इथं BMI, ही वाली जी ग्रीन दिसते ना लाईन, ती नॉर्मल आहे. ओके. देन ही आहे सेकंड, ती आहे ती ओव्हरवेट आहे. हे पुढे वरती डेंजर होत जाते. ओके. सो ग्रीन लाईन शुड बी द गुड. ओके. 18.5 to 24.9. किती म्हटलं? 18.5 to 24.9. राईट, अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. इथून इथं. ओके. सो बस सांगायचं होतं, इथं तुमची हाईट चेक करा आणि जे काय असेल ते तुमचं ना BMI किती असला पाहिजे. सपोज कुठे आहे 5 इथं चेक करा आणि त्यानंतर चेक करा BMI आणि तुम्ही कोणत्या रेंजमध्ये तर. ओके. तुम्ही पण चेक करू शकता. हा URL तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल. डिरेक्टली तुम्ही टाका, BMI चार्ट येऊन जाईल. असं कामाचं म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं होतं बट जस्ट इथं BMI पॉईंट आला म्हणून सांगितलं. लेट इट बी कम हिअर. ओके. हे टोटल तुमचे फीचर्ससाठी या डेटा सेटसाठी. त्यानंतर
मी काय करतोय तर प्रत्येक फीचर लास्टचा जो फीचर आहे माझा आउटकम जो की माझा टार्गेट कॉलम आहे त्यामध्ये मला चेक करायचं आहे की व्हॅल्यू काउंट किती आहे टोटल लाईक बॅलन्स डेटा आहे का नाही चेक करायचं आहे ओके सो आय एम गोइंग फॉर द चेकिंग इफ यू चेक फॉर 0 क्लास इट शोज दॅट 500 1 क्लाससाठी 268 सो रेशो काय आहे असं म्हटलं तर 75% अँड 25% अप्रॉक्सिमेटली राईट हो ओके कारण एकाकडे 250 आहेत अप्रॉक्सिमेटली असं म्हटलं झाले आणि एकाकडे 500 आहेत ओके टोटल 500 असेल तर आय कॅन से 50-50% बट इथं एक 75 आहे आणि दुसरं 25 आहे सो इम्बॅलन्स डेटा और बायस डेटा म्हणू शकतो त्यासाठी डील करायच्या मेथड्स कोणत्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात आठवते हो सर सो इफ यू विश यू कॅन अप्लाय दोज मेथड हिअर ओके आणि मी डिरेक्टली ट्रेन टेस्ट स्प्लिटकडे येतोय कारण मधल्या बाकी सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत ईडी असेल फीचर सिलेक्शन असेल किंवा फीचर इंजिनिअरिंग असेल आउटलायर हँडलिंग असेल मिसिंग व्हॅल्यू असेल ऑब्वियसली मिसिंग व्हॅल्यू नसतील यामध्ये ओके कारण हा डमी डेटा सेट आहे किंवा टॉयलेट डेटा सेट आहे बट असतील तर डील करायच्या टेक्निक्स तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले आहेत ओके सो यू कॅन अप्लाय डिरेक्टली दिअर देन कमिंग टू डिरेक्टली द ट्रेन टेस्ट स्प्लिट पार्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट ओके सो एक्स इज इक्वल्स टू df.drop आउटकम एक्स इज इक्वल्स टू 1 कारण आपण एक्स म्हणजे इंडिपेंडंट म्हणतो ओके सो पूर्ण इंडिपेंडंट कॉलमना इथे येतील जर मी आउटकम ड्रॉप करत असेल तर ओके वायमध्ये फक्त आणि फक्त डिपेंडंट येते दॅट्स वाय आय एम ॲक्सेसिंग द डिपेंडंट व्हॅरिएबल सो df ऑफ आउटकम हा तुमचा टार्गेट कॉलम असेल देन युजिंग सी हे बाय डिफॉल्ट तुम्ही प्रत्येक ठिकाणी यूज करतात क्लासिफिकेशन असेल तर ओके या व्हॅल्यू चेंज होतात टेस्ट साईजला 20 घ्याल 20% 25% घ्याल वॉट एव्हर इट विल बी रँडम स्टेट तुम्ही चेंज करू शकता बट बाकी जे स्ट्रक्चर आहे ना एक्सटेन वाय ट्रेन हे सेम राहील ओके सो एक्सटेन कोमा एक्स टेस्ट कोमा वाय ट्रेन कोमा वाय टेस्ट इज इक्वल्स टू ट्रेन टेस्ट स्प्लिट एक्स कोमा वाय कोमा टेस्ट साईज इक्वल्स टू 0.25 म्हणजे मी 75 आणि 25चा रेशो घेतला आहे ट्रेनिंगसाठी 75 आणि टेस्टिंगसाठी अराउंड इट विल बी 25% ओके सो रँडम स्टेट विल बी द 1 and stratify is equals to y so stratify चा यूज कशासाठी करतो आपण ज्यावेळेस ट्रेनिंगला डेटा यूज करतो त्यावेळेस 0 आणि 1 बॅलन्स करण्यासाठी बरोबर जेव्हा तुम्ही डेटा स्प्लिट करतो तेव्हा डेटा ना इक्वल स्प्लिट झाला पाहिजे इक्वल नंबर ऑफ 0 आणि 1 प्रिपोर्शन मध्ये आले पाहिजेत ओके सो दॅट इज द मेन रिझन वी गो विथ द स्ट्रॅटिफाय ओके मॉडेल ट्रेनिंग ओके सो मॉडेलचा इन्स्टन्स क्रिएट केला model is equals to random forest classifier random state is equals to 1 then model dot fit on extend आणि y train मी हे ट्रेनिंग डेटावरती मॉडेल मी फिट करतोय इथं रन केलं तर असं तुम्हाला ना ब्ल्यू कलरमध्ये दिसेल रँडम फॉरेस्ट क्लासिफायर रँडम स्टेट इज इक्वल्स टू 1 म्हणजे इन्स्टन्स क्रिएट झाला आता येतो मॉडेल इव्हॅल्युएशनला मी ओके सो इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स जे तुम्ही यूज करत होतात लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये असेल किंवा कोणत्या क्लासिफिकेशन प्रॉब्लेममध्ये तोच इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स इथं घ्यायचा आहे ओके सो आय प्रेडिक्ट इज इक्वल टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट वी आर टेकिंग प्रेडिक्शन ऑन द एक्स टेस्ट कन्फ्युजन मॅट्रिक्ससाठीचं हे लॉजिक देन हे ऑप्शनल आहे ठीक आहे मी फक्त सेपरेट करण्यासाठी स्टार मी 45 टाइम्स प्रिंट केलं आहे इट्स ऑप्शनल इफ यू विश यू कॅन कीप इट इज ॲज इट इज और यू कॅन रिमूव्ह द प्रिंट पार्ट ओके देन ॲक्युरेसी विल बी गेट प्रिंटेड हिअर अँड क्लासिफिकेशन रिपोर्ट and results are like confusion matrix will be here accuracy will be around 0.76 classification report it shows that precision value recall f1 score and the support macro average and weighted average also values are here accuracy तुम्हाला इथे पाहायला मिळेल 77 okay around you can say that okay the exact 0.76.56 दिला होता 0.7656 but इथे आहे ते 0.77 म्हणजे अप्रॉक्सिमेटली राऊंड फिगर केलं असं म्हटलं तरी चालेल ओके नेक्स्ट कमिंग टू द हा तुमचा टेस्टिंग डेटा इव्हॅल्युएशन होता म्हणजे टेस्टिंग ॲक्युरेसी ही आहे ती तुमची ट्रेनिंग डेटा इव्हॅल्युएशन सेम लॉजिक इथं फक्त मायनर चेंज असेल आणि जिथं तुमचं टेस्ट असेल तिथं तुम्ही ट्रेन यूज केलं असेल यू कॅन सी टेस्ट होता तर त्याला फक्त ना ट्रेन यूज केलं असेल मी क्लिअर मायनर चेंजेस आहेत बाकी काय नाही बाकी कोड जशाच तसा रन केला सो ॲक्युरेसी भेटेल इथं 100% हा टॉय डेटा सेट आहे त्यामुळे 100% ॲक्युरेसी भेटते डोंट वरी सो ट्रेनिंग ॲक्युरेसी 100% आहे टेस्टिंग ॲक्युरेसी किती आहे 74 समथिंग काहीतरी 77 राईट अप्रॉक्सिमेटली हां
ओके, सो मला सांगा मग मॉडेल ओव्हरफिट, अंडरफिट और बेस्ट मॉडेल. मॉडेल इज ओव्हरफिट. ओके, ओव्हरफिटची कन्सेप्ट काय? मेघा. प्रियंका. ओव्हरफिटिंग. त्याच्यामध्ये लो बायस आणि हाय व्हेरियन्स असतो. आणि इन टर्म्स जर ट्रेनिंग ॲक्युरेसी आणि टेस्टिंग ॲक्युरेसीमध्ये सांगायचं असेल तर मॉडेल इज परफॉर्मिंग वेल ऑन ट्रेनिंग डेटा सेट बट नॉट ऑन टेस्टिंग डेटा सेट. तर बरोबर आहे का चुकीचं काय? बरोबर सर. ठीक. ओके, सो नाव कमिंग टू द ट्रेनिंग क्लासिफायर, सॉरी डिसिजन ट्री क्लासिफायर. ओके, सो डी टी मॉडेल इज इक्वल टू डिसिजन ट्री क्लासिफायर. इथं मी परत इन्स्टन्स क्रिएट केला, वरती पहा. इथं केला होता मी रँडम फॉरेस्ट क्लासिफायरचा. ओके, इथं डिसिजन ट्री क्लासिफायरचा आहे. मी मगाशी म्हटलं की आपण ना क्लासिफिकेशन प्रॉब्लेम दोन्हीवरती ट्राय करत होतो. एक डिसिजन ट्री क्लासिफायर आणि सेकंड आहे तो रँडम ट्री, आय मीन रँडम फॉरेस्ट क्लासिफायर आणि डिसिजन ट्री क्लासिफायर दोघांवरती. सो मगाशी जे ट्राय केलं होतं ते रँडम फॉरेस्ट क्लासिफायरवरती होतं. सध्या जे बघत पाहत आहोत ते डिसिजन ट्री क्लासिफायरवरती. ओके, सो डी टी मॉडेल फॉर डिसिजन ट्री मॉडेल इज इक्वल्स टू डिसिजन ट्री क्लासिफायर. रँडम स्टेट विल बी द वन, डी टी मॉडेल डॉट फिट एक्सटेंड कॉमा वाय ट्रेन. ओके, नाव याचा इन्स्टन्स क्रिएट केला, या मॉडेलला मी कॉल केलं. आता मी टेस्टिंग ॲक्युरेसी यावरती चेक केली. सो यू कॅन सी टेस्टिंग ॲक्युरेसी इज अराउंड 0.74, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.75 अँड ट्रेनिंग ॲक्युरेसी विल बी अराउंड 100. ओके, सो रिझल्ट्स आर लाईक जर असे क्लोज आहेत, म्हणजे तिथे 76 येत होतं, इथं 75 जवळपास येते. ओके, इथे 100 येत होतं, इथं पण 100 येते. ओके, सो असं थोडाफार इम्पॅक्ट होतं आहे. जर तुम्ही अल्गोरिदम चेंज करत असाल ना, थोडाफार चेंज येतो रिझल्ट्समध्ये. देन यू नो हायपर पॅरामीटर ट्युनिंग फॉर रँडम फॉरेस्ट. ओके, रँडम फॉरेस्टमध्ये तुम्ही हायपर पॅरामीटर ट्युनिंग करत आहात. ओके, सो हायपर पॅरामीटर ट्युनिंग करताना कोणकोणते पॅरामीटर पास करतो पहा. एन एस्टिमेटर म्हणजे नंबर ऑफ डिसिजन ट्री विल बी गेट ट्रेन बाय डिफॉल्ट इट विल बी 100. क्रायटेरिया गिनी असेल, गिनी इंडेक्स शुड बी मिनिमम और मॅक्सिमम. गिनी इंडेक्स मिनिमम. आणि व्हॉट अबाउट एंट्रोपी? एंट्रोपी शुड बी हाय. गिनी इंडेक्स आणि इन्फॉर्मेशन दोन्ही एकच वेगवेगळं? वेगवेगळं. आर यू शुअर? हा, एंट्रोपी आणि इन्फॉर्मेशन गेन हे एक आहे आणि गिनी इंडेक्स वेगळं आहे. काय परत एंट्रोपी आणि इन्फॉर्मेशन गेन शुड बी हाय, म्हणजे ते एकच आहे, आणि गिनी इंडेक्स शुड बी लो. प्रियंका बरोबर आहे का चुकीचं आहे? हो सर, नाही बरोबर आहे. एकमेकाने चुकीचं सांगितलं तरी पण बरोबर आहे म्हणून नका तुम्हाला सांगावं लागते म्हणून. नाही सर, बरोबर चेक आहे. करा अगोदर. बरोबर आहे, चेक केलं. ओके फाईन, म्हणजे बघून सांगतात आन्सर. ठीक आहे. मॅक्झिमम डेप्थ नन. मिनिमम सॅम्पल स्प्लिट इज इक्वल्स टू 2. मिनिमम सॅम्पल लीफ इज इक्वल्स टू 1. मॅक्झिमम फीचर्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट. ह्याचं मी काल मिनिंग सांगितलं त्याला लास्ट लेक्चरमध्ये. बुस्ट्रॅप इज इक्वल्स टू ट्रू. बुस्ट्रॅप म्हणजे ट्रू म्हणजे हां सी बुस्ट्रॅप म्हणजे ट्रू असेल. मॉडेल हां बोला. ओके, बुस्ट्रॅप इज इक्वल्स टू फाल्स म्हणजे ना सगळे सॅम्पलला डुप्लिकेट्स असतील. ओके, बुस्ट्रॅप इज इक्वल्स टू फाल्स असेल ना सगळे सॅम्पलला डुप्लिकेट असतील त्या केसमध्ये. ओके, वेन आय से बुस्ट्रॅप इज इक्वल्स टू ट्रू, त्यामध्ये ना युनिक सॅम्पल्स पण असतील. गॉट इट? येस सर. आणि फाल्स. OOB एरर आउट ऑफ बॅग एरर इज इक्वल्स टू ट्रू. एन जॉब म्हणजे कोर तुमच्या किती यूज करायच्या, सो आय एम युजिंग -1, म्हणजे जेवढ्या का तुमच्या PC च्या स्कोर आहेत सगळ्या यूज करा आणि मॉडेल ट्रेनिंगला लावून टाका. ठीक आहे. सो रँडम स्टेट इज इक्वल्स टू 1 हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके, सो मॅक्स फीचर्स द नंबर ऑफ फीचर्स टू कन्सिडर वेन लुकिंग फॉर द बेस्ट स्प्लिट. आणि याचं एक्सप्लेनेशन मी डिसिजन ट्रीच्या लेक्चरला दिलं होतं. प्रत्येक आठवते थेरी माझ्या हँड रिटन नोट्स होत्या त्या एक्सप्लेन केल्या होत्या प्रत्येक फीचरसाठी किंवा प्रत्येक एलिमेंटसाठी. आठवते? रेड आणि ब्ल्यू कलरच्या पेनने लिहिल्या होत्या. येस सर. ओके, सो हे ऑलरेडी मी शेअर केले, एकदा एक्सप्लोर करा. इफ ऑटो देन मॅक्झिमम फीचर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एन फीचर. हे काल सांगितलं होतं मी, ऑटो आणि स्क्वेअर रूट. बाकी लॉग आहे आणि नन. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट नो द फीचर्स विच कम्स अंडर द हायपर पॅरामीटर ट्युनिंग. आता इथं हायपर पॅरामीटर ट्युनिंगसाठी मी माझं रँडम फॉरेस्टचं मॉडेल परत घेतो आहे. रँडम फॉरेस्ट इज इक्वल टू रँडम क्लासिफायर. रँडम स्टेज इज इक्वल्स टू 1. एन जॉब इज इक्वल्स टू -1. हायपर पॅरामीटर
आपण यामध्ये पास करतो एन एस्टिमेटर एन पी डॉट अरेंज 10,200 क्रायटेरिया विल बी द गिनी अँड एन्ट्रॉपी मॅक्झिमम डेप्थ आय एम पासिंग अगेन 3,8 हे तुम्ही नंबर ना तुम्ही स्वतः पण डिसाईड करू शकता. आणि आणखी एक ट्रिक सांगतो, GPT कडनं जर मॉडेल ट्रेन करून घेताच असेल ना तरी पॅरामीटरना GPT पण देते. ओके हो सर. राईट. पण GPT प्रत्येक वेळेस 42 का देतात, म्हणजे ज्या वेळेस आपण आहे ना ट्रेन टेस्ट स्प्लिट करतो ना हां त्यावेळेस आपण वरती एक पॅरामीटर येतो, आता आपण घेतला तो 1 कशासाठी त्यात प्रत्येक वेळेस ते 42 म्हणूनच देतात ते. असे तुम्ही ना चेंज करून बघा, रिझल्ट थोडी चेंज येतील. हा सो ते रॅन्डम स्टेट म्हटलं ना तुम्ही कोणताही नंबर बरोबर. घेऊ शकतात. सो ते बाय डिफॉल्ट 1 पकडत असेल किंवा 2 पकडत असेल किंवा 42 पकडत असेल. डोंट वरी, हा तेच. ते रॅन्डमलीच कोणता पण नंबर पिकअप केला जातो. देर इज नो एनी स्टँडर्ड क्रायटेरिया. हा Okay. सांगितलं होतं तुम्ही. So maximum depth np dot arrange 3,8 minimum sample split it will be 2,20 minimum sample leaf again np dot arrange 3 to 10 maximum features square root and log 2 OOB score is equals to true. Okay, so इथं हे GSCV सांगतो grid search CV random forest model is equals to randomized search CV random forest hyperparameters आणि CV क्रॉस व्हॅलिडेशन आठवते के फोल्ड हो सर. और क्रॉस व्हॅलिडेशन इज इक्वल्स टू बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 5 होती मी जी सांगितलं होतं ते. हो. ओके ग्रीड सर्च CV अंडरस्कोर रॅन्डम RF अंडरस्कोर मॉडेल ग्रीड सर्च CV ही आहे, लक्षात घ्या. GSCV ग्रीड सर्च CV डॉट फिट, यावरती मी फिट केलं. देन GSCV अंडरस्कोर RF अंडरस्कोर मॉडेल डॉट बेस्ट एस्टिमेटर. ओके, सो बेस्ट एस्टिमेटरची व्हॅल्यू पहा मला काय भेटतात. ओके, इट शोज दॅट रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर क्रायटेरिया विल बी द एन्ट्रॉपी. मॅक्झिमम डेप्थ असेल तुमच्यासाठी 6, मिनिमम सॅम्पल लीफ असतील 3, मिनिमम सॅम्पल स्प्लिट 5 घ्या, एन जॉब इज इक्वल्स टू -1 घ्या, OOB स्क्वेअर ट्रू ठेवा आणि रॅन्डम स्टेट 1 घ्या. ठीक आहे. सो दोज आर द बेस्ट एस्टिमेटर मॉडेलनं दिलेले आहेत. सो यावरती मी परत ट्रेनिंग ॲक्युरेसी मी चेक करतो. सो इट्स शोईंग दॅट ट्रेनिंग ॲक्युरेसी किती आहे 73.95 अप्रॉक्सिमेटली 74. ओके, टेस्टिंग ॲक्युरेसी किती आली इथं 87 इथं पहा. ठीक आहे, हे लाईक 86.63 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 87. ठीक आहे. सो मग आजचा जो गॅप होता तो गॅप कमी झालाय. हो सर. व्हॅरियन्स कमी झालाय. हो. सो असंच काम करेल. असं नाही की एकाची ॲक्युरेसी 100 आणि दुसऱ्याची ना 50, असं कधीच नसू नये. 80-85 आले इट विल बी गुड, बट 100 आणि 50 येण्यापेक्षा नेहमीच 80-85 इट विल बी गुड थिंग. ओके, मॉडेलसाठी पण आणि तुमच्यासाठी पण. ठीक आहे. प्लस मायनसचा डिफरन्स असला Plus पाहिजे. minus 5. प्लस मायनस 5. हां. ओके, सो फीचर इम्पॉर्टन्स. एक्स कॉलम्स कोणकोणते फीचर आहेत ते तुम्हाला लिस्ट डाऊन ते करून भेटेल. देन रॅन्डम फॉरेस्ट हायपर पॅरामीटर मॉडेल डॉट फीचर इम्पॉर्टन्स. सो कोणत्या फीचर्स इम्पॉर्टन्स किती आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल प्रिडिक्शनमध्ये. सो ग्लुकोज 32% इम्पॉर्टन्स आहे, ह्याचं 6% आहे, ह्याचं अगेन इट विल बी लाईक 5.6% अराउंड, इट विल बी लाईक 7%, इट विल बी लाईक 19%, इट विल बी लाईक 11%, इट विल बी 16%. हायेस्ट का बोलतात डायबिटीजमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फीचर काय डायबिटीज प्रिडिक्शनमध्ये तर ग्लुकोज. ओके, नंतर बाकीचे आहेत ते खाली येतात. गॉट इट. फीचर्स इम्पॉर्टन्स. सो रिअल लाईफमध्ये पण अशा गोष्टी भरपूर प्ले करतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याला ना क्रेडिट कार्ड मला प्रोव्हाइड करायचं की नाही, एखाद्याला लोन द्यायचं की नाही. ओके, तो लोन डिफॉल्टर आहे का नाही, हे पण ना भरपूर फीचर्स और पॅरामीटरवरती आहे. जसं तुम्ही प्रॅक्टिकल माहिती आहे की मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला मला लोन द्यायचं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डेटा सेट आहे, डेटा सेटमध्ये काही फीचर्स आहेत, मी लिस्ट सांगतो त्यापैकी सांगा इरिलेव्हंट आणि रिलेव्हंट किंवा इम्पॉर्टन्स आणि नॉन इम्पॉर्टंट फीचर कोणते आहेत. तो लोन डिफॉल्टर आहे की नाही चेक करायचं किंवा लोन द्यायचं आहे किंवा नाही हे मी चेक करत आहे. सो माझ्याकडे डेटा आहे, त्याचं एज्युकेशन, त्याचं जॉब स्टेटस म्हणजे वर्किंग आहे नॉन वर्किंग आहे की आणखी एज्युकेशन आहे, त्याचं एज, त्याचं नंतर मॅरिटल स्टेटस, त्यानंतर त्याची सॅलरी, थर्ड द सिबिल स्कोअर, पॅन कार्ड नंबर, देन त्याचे शेजारी कोण आहेत, त्याचा एरिया कोणता आहे, आय मीन अर्बन, सबअर्बन, रुरल कोणता एरिया आहे. देन फोर्थ द लाईफस्टाईल म्हणजे एकदम हाय प्रोफाईल आहे, मीडियम आहे, कसा राहतो आहे. थर्ड आहे द फॅशन सेन्स,
मला सांगा यामध्ये इरिलेव्हंट फीचर कोणते आहेत? शेजारी कोण आहे, एरिया कोणता आहे. एरिया मॅटर करतं लोनवरती. खेडेगावात लोन कमी देतात पहा, कारण त्यांचं इन्कम सोर्स पण कमी असतं खेड्यामध्ये, आणि खेड्यामध्ये लोक पण तुम्हाला कमी लोन घेणारे सापडतील. तुम्ही जा आणि सिटीमध्ये बघा, लोन घेणारे जास्त सिटीमध्ये सापडतील, खेड्यामध्ये सापडतील पण कमी सापडतील. त्यामुळे एरिया मॅटर्स. पुढे फॅशन सेन्स. ते कपडे काही का घालणार डझंट मॅटर, तुमचं लोन पे करते का नाही मॅटर करते. त्याची लाईफस्टाईल कॅन मॅटर्स. ओके, त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, म्हणजे एकदम ना हाय प्रोफेशनल बंदा आहे की एकदम मिडल क्लास आहे, लोअर क्लास, इट्स मॅटर्स की तो लोन रिपे करेन की नाही. एकदम ना छपरी आहे, असं छपरी म्हणण्यापेक्षा नो द करेक्ट वर्ड विल बी, तो लोन घेते, लोन डिफाल्टर आहे पण परत पैसे देतच नाही, प्रत्येकाचं लोन आजपर्यंत बुडवता आलेलं आहे. ओके, सो अशी कॅटेगरी इंडेटली असं म्हटलं ते चालेल. सो लाईफस्टाईल अशी लोकांची एकदम खालीच असेल. ओके, बट फॅशन सेन्स कुठेच रिलेटेड नाही. तुम्ही स्टायलिश राहा किंवा मॉडर्न, बट तुमचा सिबिल स्कोर सगळे, आणि तुम्ही जर लोन जर रिपे जर प्रॉपर करत असाल तर आय थिंक फॅशन सेन्स डझंट मॅटर. ओके, सो हे आपल्याला माहिती आहे. तसंच ना मॉडेल पण या गोष्टींना त्याला ट्रेन झाल्यानंतर किंवा डेटा बघून पण या मॉडेल गोष्टी शिकते. सो बेस्ट एक्झाम्पल येत आहे. मॉडेलला पण माहिती आहे की ना कोणते फीचर्स ना प्रेडिक्शनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो इट्स शोईंग दॅट ग्लुकोजचा जास्त रोल आहे. ओके, ग्लुकोज असेल, बाकीच्या मग पॅरामीटर नंतर येतील, लाईक BM असेल, एज असेल, वॉट एव्हर इट विल बी. ओके, पण हे कशाच्या बेसिसवरती, जो डेटा तुम्ही फीड केला आहे, ज्या डेटावरती तुम्ही ट्रेन करत आहात त्या डेटाच्या बेसिसवरती हे म्हणतोय. गॉट इट? ओके, माइट बी देअर इन सम लिमिटेशन इन रिअल लाईफ, बट जे काय सध्या डेटा तुम्ही फीड करताय त्या डेटाच्या बेसिसवरती तो सांगतोय. गॉट इट? हो. ओके, देन कमिंग टू द नेक्स्ट, S1 इज इक्वल्स P डॉट सिरीज रॅन्डम फॉरेस्ट RF हायपर पॅरामीटर मॉडेल HYP मॉडेल डॉट फीचर इम्पॉर्टन्स इंडेक्स इज इक्वल्स टू X डॉट कॉलम. ओके, इथं ना तुम्हाला प्लॉट और ग्राफवरती कळेल की कोणता फीचर ना जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, S1 डॉट सॉर्ट व्हॅल्यूज, हे व्हॅल्यूजना सॉर्ट करून तुम्हाला पाहायला मिळते. ज्याचा हायेस्ट इम्पॉर्टन्स आहे ते वरती असेल, जे लोएस्ट आहे ते खाली असेल. इथं बार H म्हटले म्हणजे हे होरिझेंटल असेल, H फॉर होरिझेंटल. सो यू कॅन सी ग्लुकोज हायेस्ट आहे, बाकीचं मग सगळ्याचं इम्पॉर्टन्स कमी 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 होत जाते. गॉट इट? देन प्रुनिंग. ओके, प्रुनिंग म्हणजे काय? त्या पण इम्पॉर्टन्स ब्रांच म्हणजे रोल प्ले करत नाही, त्या कट केल्या जातात. राईट. प्रुनिंगमध्ये दोन पॉईंट सांगितले किंवा दोन टाईप सांगितले, कोणते? पोस्ट प्रुनिंग आणि प्री प्रुनिंग. CCP अल्फा, सॉरी कॉस्ट कॉम्प्लेक्सिटी प्रुनिंग आठवते? हो हो, मग कधी सांगणार? विसरलो होतो. असं विसरू नका. ठीक आहे. देन आउट ऑफ बॅग स्कोर. ओके, सो OB स्कोर इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर यू कॅन गेट कॅल्क्युलेटेड. डिटली मॉडेल आणि .OOB स्कोर टाईप करा, तुम्हाला OOB स्कोर पाहायला मिळेल. क्लिअर? येस. ओके, सो हे होतं रॅन्डम फॉरेस्ट डायबिटीज. यामध्ये डिसिजन ट्री क्लासिफायर आणि रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर दोन्ही गोष्टी पण इथे पाहिल्या. डन. देन ॲडॅबूस्ट आहे. जर वेळ असेल तर आपण ॲडॅबूस्टकडे जाऊ, एल्स आपण ना ॲडॅबूस्ट उद्या पाहू. ॲडॅबूस्ट, लेट मी चेक. ओके, आय थिंक हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला काल, तरी पण फाईल आहे, एक क्विक रिव्ह्यू घेऊ. ओके, सो हे ॲडॅबूस्ट वगैरे काल सांगितलेलं आहे मी. बुस्टिंग आठवते? येस. सो बुस्टिंगचे म्हणजे टाईप सांगितले ते मी, ॲडॅबूस्ट, ग्रॅडॅबूस्ट, एक्झिबूस्ट, कॅटॅबूस्ट आणि आणखी सर्व 4 सांगितले होते. सांगितले होते. ॲडॅबूस्ट, ग्रॅडॅबूस्ट, एक्झिबूस्ट, कॅटॅबूस्ट. फुल फॉर्म कोण सांगितल्याचं? ॲडॅबूस्ट म्हणजे ॲडव्हान्स बूस्टिंग. हो, ॲडॅप्टिव्ह ॲडव्हान्स. ॲडॅप्टिव्ह. कॅट म्हणजे कॅटेगरिकल.
एक्सजी बूस्ट म्हणजे एक्झी बूस्ट म्हणजे एक्स्ट्रीम काहीतरी होतं का? राईट. हा एक्स्ट्रीम हां एक्स्ट्रीम बूस्टिंग हां काय झालं तेच ना. हा हां झाले 4. 3 झाले. लास्ट कोणतं राहिले? तेच ग्रॅडियंट, आठवतं. ग्रॅडा बूस्ट डाटा बूस्ट राहिलं. ॲडाबूस्ट सांगितलं, सांगितलं ॲडॅप्टिव्ह. फर्स्ट. ग्रॅडियंट राहिलं असेल, ग्रॅडा बूस्ट. हा ग्रॅडा बूस्ट ग्रेडियंट आहे. ॲडाबूस्ट. हा ओके फाईन, असू द्या. पुढे या. आणखी थोड्या 2 कन्सेप्ट आहेत त्या थांबू म्हणजे क्लोज करून आपण थांबू तिथं. ओके सो बाकी सगळं वरचं झालेलं आहे आणि मी सांगितलं पण हे डिसिजन स्टंप वगैरे सांगितलं जे मेन्शन केलं ना त्याच गोष्टी आहेत वरती. ओके त्या गोष्टी बाकी आहेत त्या सांगतो. ओके सो पहा टोटल एरर कसं कॅल्क्युलेट करतात. सो बेसिकली टू फाइंड द टोटल एरर ती त्याला ना टोटल एररला टी न पण डेनोट करतात किंवा दाखवतात. सो टोटल एरर इज नथिंग बट नंबर ऑफ मिसक्लासिफाईड सॅम्पल्स डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल और टोटल नंबर ऑफ सॅम्पल. ओके जी काय मिसक्लासिफाईड सॅम्पल्स किती आहेत किंवा डेटा पॉईंट्स किती आहेत ते डिवाइडेड बाय तुमचे टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती होते यावरनं टीईची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. सपोज नंबर ऑफ मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स तुमचे 1 असेल आणि टोटल नंबर ऑफ सॅम्पल किंवा डेटा पॉईंट्स जर 8 असतील तर रेशो असेल किंवा टोटल एरर असेल 1/8. गॉट इट? ओके इन दिस केस सपोज रेंज जी आहे ना टीईची इट्स ऑलवेज व्हॅरी फ्रॉम 0 to 1. रेंज आहे ती नेहमी 0 to 1 मध्ये व्हॅरी करते टीईसाठी टोटल एररसाठी. सो 0 इंडिकेट्स इट्स द परफेक्ट स्टंप and 1 indicates it's the horrible stump. कोणी विचारत नाही बट माहिती असू द्या. रेंज 0 to 1 मध्ये लाईज करते. 0 इंडिकेट्स द परफेक्ट स्टंप. ओके अँड 1 इंडिकेट्स इट्स द हॉरिबल स्टंप. ओके कमिंग टू द नेक्स्ट परफॉर्मन्स ऑफ द मॉडेल. ओके so it will be get calculated by using P equals to 1/2 into 1/2 minus log of 1 minus t divided by t. Sorry it's okay into आहे ठीक आहे 1/2 into log of 1 minus t divided by t but I need to cross check. okay क्रॉसच आहे ठीक आहे 1/2 into log of 1 minus t divided by t 1/2 into log of again if you put the value like t 1/8 t 1/8 you will get the answer whatever it will be. So it will be around like 1/2 into log of 7 performance of the model. हा फार्मूला आहे P is equals to 1/2 minus log of 1 minus t divided by t. ठीक है? Yes. Okay. Then new sample weight. See, new sample weight जर calculate करायचं असेल तर you can use this basic formula. New sample weight NSW is equals to sample weight into e to the power plus minus performance. Okay. So पहा तुम्हाला जर न्यू सॅम्पल वेट काढायचं असेल इनकरेक्टली क्लासिफाईड डेटा पॉईंटसाठी इनकरेक्टली क्लासिफाईड ही वाली केस तर और इनकरेक्टली क्लासिफाईड यू कॅन गो फॉर SW मीन्स सॅम्पल वेट इंटू ई टू द पॉवर प्लस परफॉर्मन्स डोक्यावरती परफॉर्मन्स असेल P. ओके जर करेक्टली क्लासिफाईडसाठी कॅल्क्युलेट करायचं असेल न्यू सॅम्पल वेट फॉर करेक्टली क्लासिफाईड देन यू कॅन गो फॉर SW सॅम्पल वेट इंटू ई टू द पॉवर मायनस परफॉर्मन्स. क्लिअर? Yes. ओके बस एवढंच होतं या फाईलमध्ये PDF मध्ये. ओके काय डाऊट? नाही सर. ठीक आहे या दोन्ही फाईल मी तुमच्यासोबत शेअर करतोय. बाकी जे स्टफ आहे यामध्ये लाईक बोस्टन IPOMB असेल किंवा ॲडाबूस्ट IPOMB ते आपण उद्या पाहणार आहोत बट स्टील आय एम शेअरिंग दिस फाईल विथ यू. ओके Yes. ठीक आहे सो थांबायचं इथं.